श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण नागपंचमी स्पेशल धपाटे रेसिपी बघत आहे। तर धपाट्यासाठी मी भरपूर असा लसूण सोलून घेतलेला आहे, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, थोडेसे जिरे घालून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि इथं मी सोमवार असल्यामुळे ज्वारीचं आणि उडदाच्या डाळीचं पीठ चालत नव्हतं, त्यामुळे फक्त मी हरभरा डाळीचं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। दोनच पिठापासून आपण धपाटे बनवणार आहे। तर त्या पिठामध्ये हळद घातलेली आहे, थोडेसे जिरे घातलेले आहेत, ओवा थोडासा चोळून घातला आणि भरपूर असे तीळसुद्धा घातलेले आहेत। थोडासा हिंग पण मी यामध्ये घातलेला आहे। तर मी इथे हिरवी मिरची वापरून धपाटे बनवत आहे, तुम्ही इथे लाल तिखट जरी वापरला तरीसुद्धा चालेल। आणि आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण त्यामध्ये ॲड केलेलं आहे। शक्यतो धपाट्यांना असं मिक्स पीठ असलं की खूप छान लागतात। बाजरीचं म्हणा किंवा आपलं उडदाच्या डाळीचं पीठ असेल किंवा ज्वारीचं पीठ असेल, असं सगळी पीठं मिक्स असली की खूप छान लागतं। पण सोमवारी शक्यतो आमच्या इकडं ज्वारी व उडीद खात नाहीत, त्यामुळे मी तर काही घातलेलं नाही। आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि त्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळत असताना एकदम घट्ट पीठ मळायचं, अजिबात पातळ पीठ मळायचं नाही, कारण धपाट्यांना आपण जास्त पीठ लावून लाटू शकत नाही, लक्षात ठेवा। कारण की जास्त पीठ लावून जर तुम्ही लाटला तर ते पीठ सगळं तेलामध्ये तसंच पडतं आणि आपलं तेल पण खराब होतं आणि धपाटे पण आपले करपू शकतात, काळपट कलर धपाट्यांना येतो। तर ही काळजी आपण इथं घ्यायची आहे की अजिबात पीठ म्हणजे जास्त लागू नये याची काळजी घ्यायचं। आणि पीठ मळून एकदम घट्ट पीठ मळून ठेवायचं, एक 5 मिनिटं पीठ आपल्याला ठेवायचं, कारण सगळं मिश्रण त्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे। तर या धपाट्यामध्ये तुम्ही कांदा जरी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घातला पेस्ट बनवून तरीसुद्धा धपाटे खूप चवीला छान लागतात। पण मला कसं झालेलं तर वेळ झालेला धपाटे बनवायला आणि सगळ्यांना वाटायचे पण होते। आमच्या इकडे धपाटे वाटतात, या दिवशी जो भावाचा उपवास असतो त्या दिवशी धपाटे वाटतात सगळ्यांना। तर धपाटे मला वाटायचे होते, त्यामुळे मी काय म्हणजे कांदा वगैरे घातला नाही। आणि पीठ बघू शकता तुम्ही, इतपत मी असं घट्ट मळलेलं आहे। तरीसुद्धा मी भाजी वगैरे फोडणी मारत होते, कारण धपाट्याबरोबर आपल्याला काळं वाटाणं जे असतात ते किंवा हरभऱ्याची उसळ हे बनवावे लागतं। मग ते मी काळ्या वाटाण्याची उसळ बनवलेली होती, तर ते बनवूसपर्यंत माझं पीठ थोडंसं पातळ झालं, त्यामुळे मी थोडं तर म्हणजे पीठ लावलेलं आहे। पण पीठ नाही लावलेलंच बरं पडतं। अगदी तुम्ही प्लॅस्टिकची जी पिशवी असते त्याच्यावर जरी लाटला, म्हणजे ती जरी घातला तुम्ही पोळपटला आणि त्याच्यावर जरी लाटला तरीसुद्धा चालतं। पण मी अशा पद्धतीने लाटलेलं आहे। आणि धपाटे जास्त पातळ करायचे नाहीत, कारण पातळ केला तर एकदम असे कडक होतात, त्यामुळं मध्यमच। आणि एकदम जाड पण करायचे नाहीत, जाड जर केला तर मग जास्त दिवस म्हणजे सकाळपर्यंत धपाट्यांचा वास यायला लागतो, त्यांना भुरा वगैरे येतो किंवा बुरशी येते जास्त जर जाड धपाटे तुम्ही केला तर। एकदम मध्यम साईजचे धपाटे आपल्याला बनवायचे आहेत। आणि अशा पद्धतीने मी वाटीच्या सहाय्याने असे गोल गोल काप त्याचे केलेले आहेत। आता तुम्ही कोणतंही म्हणजे काहीही घेऊ शकता, एखाद्या डब्याचं टोपण घेतला तरी चालेल, पण मी छोटे छोटे खायला पण बरं पडतात आणि ठेवायला पण बरं पडतात, त्यामुळे मी वाटी इथं घेतलेली आहे। नाहीतर तुम्ही छोटे छोटे गोळे लाटून जरी धपाटे बनवला तरीसुद्धा चालेल। पण हे कसं होतं, जर आपण एकटेच लाटणार आणि एकटेच तळणार असलो तर हे बरं पडतं, पटपट होतात, त्यामुळे मी ही ट्रिक कायमच वापरते। एकेकांच्याकडे नागपंचमीला थापून सुद्धा धपाटे करतात, कारण एकेकांच्याकडे कसं असतं तर लाटत नाहीत, म्हणजे नागाच्या फणीवर लाटल्यावाने असं होतं असं म्हणतात, त्यामुळे लाटत नाहीत, एक जण बडवूनच धपाटे करतात। तर आमच्या इकडे काही ती पद्धत नाही आहे। आता आमच्या इकडे दुसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवतात, तर एकेकांच्याकडे पुरणपोळी बनवत नाहीत, कानोले वगैरे उकड कानोले बनवतात, कारण त्यांच्या इकडे ती प्रथा असते। धपाट्याच्या पिठामध्ये तुम्ही नाचणीचं पीठ, बाजरीचं पीठ हे सुद्धा वापरू शकता, त्यांनी सुद्धा खूप छान म्हणजे चव येते। आणि उडदाच्या डाळीमुळे सुद्धा खूप चांगली चव येते धपाट्यांना। पण सोमवारी भावाचा उपवास आल्यामुळे सोमवारी आमच्या इकडे शक्यतो ते खात नाहीत, त्यामुळे मी बनवलं नाही। तर मी सुद्धा सगळी तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता तुम्ही, सगळी पिठं मी ॲड करूनच धपाटे बनवते, कारण सगळी पिठं असली की चव एक वेगळीच येते। आणि मी तेल कढायला ठेवलेलं होतं, तेल कडले का नाही हे बघण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा मी त्यामध्ये टाकला, तर तेल आपलं चांगलं कडलेलं आहे, बघू शकता तुम्ही।
इथं काळजी घ्यायची की ज्यावेळी आपण तेल कढायला ठेवतो, तेल कढल्यानंतरच आपल्याला धपाटे तळायला टाकायचे आहेत. जर तेल कढलेलं नसलं आणि तुम्ही धपाटे जर तळायला टाकला तर ते धपाटे आहेत ते खूप तेलकट होतात आणि तळत पण नाहीत व्यवस्थित, कच्चेच धपाटे राहतात. आणि तळत असताना एकदम असे चॉकलेटी कलरवर पण आपल्याला नाही तळायचे. मध्यमच असा हलकासा सोनेरी कलर आला की धपाटे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. आणि हे धपाटे तुम्ही 4 ते 5 दिवस राहू शकतात. अगदी तुम्ही प्रवासाला जरी कुठे जाणार असला तरीसुद्धा नेला तरीसुद्धा चालतात. फक्त लाटत असताना थोडे मध्यम आकाराचेच लाटायचे. जर जाड तुम्ही केला आणि प्रवासाला नेला तर मग त्याला बुरशी वगैरे येते आणि वास मारतात ते धपाटे. ह्या साईजचे जर तुम्ही धपाटे केला तर अगदी व्यवस्थित तुम्हाला 4 ते 5 दिवस ते धपाटे राहू शकतात. आणि खाताना हे धपाटे तुम्ही दह्यासोबत किंवा जी काळ्या वाटाण्याची उसळ असते ती किंवा हरभरा आपला अखंड हरभरा जो असतो त्याची उसळ बनवून जरी खाल्ला तर एकच नंबर लागतात. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो आम्ही नागपंचमीला ज्या दिवशी नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो त्या दिवशी आमच्या इकडे अशा पद्धतीने धपाटे लाह्या बनवतात. तर तुमच्या इकडे कशी पद्धत आहे ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि रेसिपी कशी वाटली तेही कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.